नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांचं व्याज माफ 6% दराने शासन भरणार व्याज. हो, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. आज 12 जानेवारी 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ मोठा आहे पण तुमच्या कामाचा आहे. तर माहे फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना 3 महिन्याची व्याजमाफी तसेच सन 2014-15 या वर्षातील रूपांतरित कर्जावरील सन 2015-16 या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील 4 वर्षाचे 6% दराने व्याज शासनामार्फत अदा करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा आज महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे. याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण सविस्तर अपडेट पाहूया. तर जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिनांक 8/11/2023 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील कर्ज पुनर्गठन झालेल्या 1463 शेतकऱ्यांना रुपये 4,98,85,615 इतक्या रकमेचा व्याज भरपाई देण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. तसेच दिनांक 9/11/2023 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील 11,783 शेतकऱ्यांना 3 महिन्याच्या व्याजापोटी रुपये या ठिकाणी 2,71,46,860 इतक्या रकमेचा सरसकट लाभ देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2014 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे शेतजमिनीचे व शेतपिकांचे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कोकण यांना रुपये 320.48 लक्ष निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच माहे फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे व्यक्ती व जनावरे यांची जीवितहानी, घरांची पडझड, शेतजमिनीचे व शेतपिकांचे झालेल्या नुकसानाकरता विभागीय आयुक्त कोकण यांना या ठिकाणी 69,85.51 लक्ष व 98,47 लक्ष निधी वितरित करण्यात महसूल व वन विभागाच्या वतीने या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. तर पुढे आणखीन आपण सविस्तर अपडेट पाहूया. महसूल व वन विभागाचा दिनांक 4/2/2015 रोजीच्या शासन निर्णय तसेच सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाचे दिनांक 26/3/2015 रोजीचे परिपत्रक विचारात घेता सदर प्रस्तावातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या अभिलेखात उपलब्ध आहेत, केवळ अशा शेतकऱ्यांना 3 महिन्याच्या व्याजमाफीचा लाभ देणे अभिप्रेत आहे. तसेच सहकार व पणन व वस्त्रोद्योग विभागाचा वाचा क्रमांक 7 येथील शासन निर्णय पत्रान्वये जे शेतकरी रूपांतरित कर्जाचा प्रत्येक वार्षिक हप्ता बँकेस विहित मुदतीत परत करतील, त्या शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज शासनामार्फत बँकांना अदा करणे अपेक्षित आहे. तथापि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 5/9/2023 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने सन 2014-15 या वर्षातील पीक कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांचे सन 2015-16 या वर्षाचे संपूर्ण व्याज व पुढील 4 वर्षाचे 6% दराने होणारे व्याज रूपांतरित कर्जाचा वार्षिक हप्ता विहित मुदतीत परत करण्याची अट शिथिल करून संबंधित शेतकऱ्यांना अदा करण्याबाबत या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे.